आज या ठिकाणी करमाळा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या बाबतीत पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आम्ही पाटील गटाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद होते ते करमाळा तालुक्याचे युवा नेते आज पृथ्वीराज भैया पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार आदरणीय नारायणआबा पाटील हे राज्याचं पावसाळी अधिवेशन असल्यामुळं मुंबई येथे अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असल्यानं आदरणीय भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अजितदादा तळेकर, पंचायत समितीचे सदस्य आदरणीय भाऊसाहेब बिचितकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय विजयजी नवले आणि पाटील गटाचे मार्गदर्शक तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय प्राध्यापक अर्जुनरावजी सरक सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही पत्रकार परिषद आयोजित करत असताना करमाळा तालुक्यातील पूर्व भागासाठी अतिशय महत्वाचा असलेला रस्ता कंदर ते रोपळे कनेरगाव, कंदर केम रोपळे कनेरगाव हा जो रस्ता आहे, हा रस्ता आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या प्रयत्नातून त्या रस्त्याला मंजुरी मिळण्यात आणि निधी मिळण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि असं झाल्यानंतर सुद्धा प्रसिद्धी माध्यमांना आम्ही काही बातम्या दिल्यानंतर आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर सुद्धा करमाळा तालुक्यातील जे काही आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी तुम्हाला सांगतो विनाकारण या रस्त्याचं श्रेय घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये काही आमच्याकडचे भक्कम पुरावे या ठिकाणी तुमच्या समोर उपस्थित करत आहोत। आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी या रस्त्याची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्रराजे भोसले यांच्याकडे केलेली होती। त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब आणि माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या रस्त्याला निधी मिळण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केलेला होता। या रस्त्याची पार्श्वभूमी अशी की 5 फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं केम येथे एक जाहीर सभा झालेली होती। पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दिलीपदादा तळेकर यांनी प्रामुख्यानं आमच्या भागातील प्रमुख समस्या म्हणून या रस्त्याचं काम आमदार साहेब तुम्ही मार्गी लावावं अशी जाहीर सभेतून मागणी केलेली होती। त्यांचे सुपुत्र केमचे माजी सरपंच आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अजितदादा या गोष्टीला साक्षीदार आहेत। केम मधले तमाम नागरिक आणि संपूर्ण केम आणि पंचक्रोशीतील नागरिक मतदार बंधू त्या सभेला उपस्थित होते। याच्यानंतर आदरणीय आमदार साहेबांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आणि हा पाठपुरावा सुरू करत असताना काल बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी एक पत्र टाकलेलं आहे सोशल मीडियावर आणि त्याच्या आधारेच एक बातमी दिलेली आहे, ती संपूर्णपणे खोटी आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी हा रस्ता हम मधून केलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्यांना याबाबत पुरेशी माहिती नाही। हा रस्ता एडीबी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक या योजनेतून महाराष्ट्र सरकारने केलेला रस्ता आहे आणि हा रस्ता करत असताना आदरणीय आमदार साहेबांनी पालकमंत्र्यांकडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला। याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई महाराष्ट्र शासन यांनी 20/5/2026 रोजी एक पत्र पाठवलेलं आहे। ते पत्र पाठवलेले मुख्य अभियंता सार्वजनिक प्रादेशिक विभाग पुणे यांना एक मुख्य पत्र पाठवलेलं आहे। या पत्रामध्ये आदरणीय आमदार साहेबांचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे। विषय काय? आशियाई विकास बँक अर्थसहाय्याने करावयाच्या कामाबाबत। संदर्भ मान्य श्री नारायण गोविंदराव पाटील विधानसभा सदस्य करमाळा यांचे 14/5/2026 रोजीचे पत्र। संदर्भीय पत्रानुसार श्री नारायणआबा पाटील विधानसभा सदस्य करमाळा यांनी माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम यांना अघोषित केलेल्या 14/5/2026 रोजीचे पत्र कार्यालयास प्राप्त झाले आहे। सदर पत्राची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे असं सांगून त्यांनी या रस्त्याचं इस्टिमेट करायची, या रस्त्याचा सर्वे करायच्या सूचना ह्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकामाच्या सचिवांनी पुणे विभागाला दिलेल्या होत्या। म्हणजे असं जर संदर्भ असलेलं एखादं पत्र रश्मी बागल यांच्याकडे जर असेल तर त्यांनी करमाळा तालुक्यातील प्रसिद्धी माध्यमापुढे अवश्य सादर करावं। विनाकारण आपण न केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी घेऊ नये। मला वाटतं काल परवा महाराष्ट्रातले एक उभरते वक्ते
आणि दलित चळवळीतले एक तरुण असा होतकरू वक्ता नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीबद्दल बोललेले की दुसऱ्याची लेकरं घेऊन कौतुक करू नका, स्वतःच काहीतरी दाखवा. मला हेच त्यांचा संदर्भ देऊन सांगायचंय की रश्मी दिदी बागल ह्या भाजपच्या नेत्यात, त्यांनी सुद्धा स्वतःचं विकास कामं, स्वतःची काय तालुक्यात आणायची ती विकास कामं त्यांनी जन्माला घालावीत, त्याचं बारसं करावं, त्याचं तुम्हाला सांगतो नामकरण करावं. त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु विनाकारण आमदार नारायणबा पाटील यांनी केलेल्या कामामध्ये लुडबुड करू नये, फुकटचं श्रेय घ्यायचा त्यांनी प्रयत्न करू नये असं मला वाटतं. आणि या रस्त्याबद्दलची जी काही डॉक्युमेंट्स आहेत ती आम्ही तुम्हा पत्रकार बांधवांना आता तुमच्या समोर वाटत आहोत, तुमच्यापाशी ही सत्य काय ते देत आहोत. आदरणीय आमदार साहेब यांना रोड किंग आमदार म्हटले गेलेले आहे. आमदार नारायणबा पाटील हे रोड किंग आमदार आहेत हे कुणी सांगितलेलं आहे? या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बाबूराव हिरडे यांनी आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांना रोड किंग हे पदवी दिले. म्हणजे तुम्ही समाज माध्यम, तुम्ही जी लोकांचं चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे यांच्या मार्फतच आबांना रोड किंग ही पदवी दिली गेलेली होती, हा बहुमान दिला गेलेला होता. ज्या बाबूराव हिरडेंनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं कव्हर केलेलं आहे, त्यांनी फार विचार करून आबांना रोड किंग म्हणून ही बहुमान प्राप्त करून दिलेला होता. आणि आज खऱ्या अर्थानं 200 कोटीचा रस्ता मंजूर झाल्यानंतर आमदार नारायणबा पाटील हेच या करमाळा मतदारसंघाचे रोड किंग आमदार आहेत. बाकीच्यांनी कुठल्याही विरोधकांनी आमच्या या रस्त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये हे मी प्राथमिक अगदी सुरुवातीला या प्रस्तावनेतून तुम्हाला सांगतोय. जसं आपण सांगितलं की आपण ह्या रस्त्यासाठी प्रयत्न केले, त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला. मग या अनुषंगाने आता भाजपाच्या वतीने सुद्धा अशा प्रकारे त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत म्हणून सांगितले, त्यांनी अशा प्रकारे सांगण्याचं काय कारण? आता भाजपच्या नेत्या, मी याच्या अगोदर आदिनाथच्या बाबतीत तुम्हाला वारंवार सांगत आलोय की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा ऊर्जित अवस्थेत आला पाहिजे, याच्यासाठी आमदार नारायणबा पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु करमाळा तालुक्यातील काही झारीतले शुक्राचार्य आहेत, काही कालनियमित हे वारंवार वरिष्ठ पातळीवरती आडवे येत आहेत. आणि त्याच तुम्हाला सांगतो प्रत्यंतर काल रश्मी बागल यांच्या रूपानं तुम्हाला बघायला मिळाला की बाबा ज्यावेळी एक आमदार संविधानिक पदावर बसलेला, ज्यांना लोकांनी 96,000 मतदारांनी अधिकार दिला आमदार म्हणून काम करायचा, असे नारायणबा ज्यावेळी एखाद्या रस्त्याचं काम मंजूर करून आणतात त्यावेळी विनाकारण या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी कुठलं तरी एखादं पत्र जनतेला दाखवून, दिशाभूल करून, दुसऱ्या योजनेतलं पत्र दाखवून हा रस्ता आम्ही मंजूर करून आणून घेतलाय असं सांगणं म्हणजे एक प्रकारे आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या कामात विकास कामात आडकाठी आणण्यासारखंच आहे. आणि वारंवार यांनी आदिनाथच्या बाबतीतही असंच केलेलं आहे. एक घटना सांगतो तुम्हाला, पालकमंत्री जयकुमारजी बोरे यांच्या जवळ रश्मी दिदी बागल यांनी खाजगी मध्ये एक वाक्य वापरलंय की जर आमदार नारायणबा पाटील यांना मदत केली तर करमाळा तालुक्यातील माझं राजकीय अस्तित्व धोक्यात येतंय. या गोष्टीला काही तेथील पत्रकार, आपल्या तालुक्यातले पत्रकार सुद्धा या गोष्टीला साक्षीदार आहेत. आणि या रस्त्याचा इतिहास मी सांगत असताना आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी पहिल्यांदा 2 रस्ते प्रस्तावित केले होते. एल आकाराचे रस्ते करमाळा मतदारसंघातले द्या म्हणून सांगण्यात आल्यानंतर मला वाटतं गुळसडी वडशिवणे हा, करमाळा गुळसडी वडशिवणे हा एक रस्ता सांगितला होता आणि हा एक रस्ता सांगितला होता, कंदर, केम, रोपडे आणि कनेरगाव हा एल आकारातला रस्ता सांगितला होता. आदरणीय पालकमंत्री गोरे साहेबांनी सांगितलं की या 2 रस्त्यांपैकी आम्ही एक रस्ता तुम्हाला देतोय, तर त्यावेळी दोन्ही रस्ते मला पाहिजेत असा आग्रह आदरणीय आमदार साहेबांनी केला. परंतु त्यावेळेस वडशिवणे, जो गुळसडी वडशिवणे ह्या रस्ता आहे तो वरच्या क्रमांकाला होता. यानंतर पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करायला गेलेला असताना आमदार साहेबांना सांगण्यात आलं, स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की आबा तुमचं काम मी केलेलं आहे, तुमचा 1 नंबरचा रस्ता घेतलेला आहे. परंतु पत्रावरती तो रस्ता असल्यानंतर आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी पालकमंत्र्यांना सांगितलं की बाबा माझ्यासाठी दोन्ही रस्ते महत्वाचे आहेत, परंतु त्याच्यात सुद्धा मला हा कंदर, केम, रोपडे आणि कनेरगाव हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. साहेब मला एक तर दोन्ही रस्ते द्या, अन्यथा हा रस्ता मला प्रामुख्याने द्या आणि 6 महिन्याच्या अंतरानं मला दुसरा रस्ता द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा मी सचिवांना, म्हणजे जे त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत पालकमंत्र्यांचे, त्यांना मी सांगतो. आणि त्यांनी तसं त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुद्धा जवळ सुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी असंच बोलून दाखवलं. त्यावेळेस सुद्धा त्यांनी आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या सचिवांना भेटून आलेलो आहे
आणि तुम्ही फक्त फोन करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी स्वतः शिवेंद्रराजे सिंहराजे भोसले यांनी त्यांच्या सचिवांना फोन केला आणि आमदार नारायणराव पाटील जो रस्ता सांगतायत तो रस्ता प्रामुख्यानं घ्या असं सांगण्यात आलं. या गोष्टीला करमाळा तालुक्यातील पत्रकार तिथं साक्षीदार म्हणून उपस्थित होते. शुक्राचार्य असं